महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या तांत्रिक अडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। यामुळे महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करताना समस्यांना तोंड द्यावं लागतंय। योजनेची अधिकृत वेबसाईट सतत बंद होत असल्यामुळे आणि OTP येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय। साधारणतः 1.5 ते 2 वर्षांपासून राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दर महिन्याला 1,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात पडत आहेत, तर काही महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आलेत। मात्र आता योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड वापरून ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय। यामुळे सर्व महिला ई-केवायसी करण्यासाठी गर्दी करतायत। मात्र लाभार्थी महिला वेबसाईटवर आधार क्रमांक टाकतात त्यावेळी यावर एरर दाखवत असल्याच्या तक्रारी येत आहेत। यामुळे पुढील प्रक्रिया थांबते। याशिवाय ज्या काही महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येत नसल्याची मोठी समस्या भेडसावते। त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबून अर्ज अपूर्ण राहत आहेत। या तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाही, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे। तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोठा फटका बसतोय। अनेक जणी सायबर कॅफेमध्ये जाऊन तासनतास वाट पाहतायत, तरीही त्यांचं काम होत नाही। या समस्येकडे सरकारनं त्वरित लक्ष घालून वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी लाभार्थी महिला आणि सामाजिक संघटनांकडून वर्तवली जाते। तांत्रिक अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते।